बरं झालं बाई दुकान उघडलं. काय रे, काल तर लय तुझ्या उघडलं होतं बापा, येऊन वापस गेली मी. अरे बघ काकी 6 वाजताच उघडते आपलं दुकान, बरोबर 5 वाजता. 6 काय ले 5 वाजता तू उघडते. हो, काल येऊन गेली मी. 5 वाजता आली शिन, काय सांगा घरी काही घड्याळ नाही. पण ते द्यायचं आलती मी, जशी दुकान बंद होता उभी राहिली चालली गेली घरी. मग उघडलं शिवाय आता मग काय कामाचं. धर सौदा दे मला. अर्धा किलो साखर, छटाक बरं चहापत्ती कर. आणि साबुदाणा आहे का? साबुदाणा देतो बरं पाव भर. एखादं झाल्यावर काय करतो? एकादश झाल्यावर म्हणजे काय एकच एकादश असते काय? बाकीच्या नसतात काय? मी एकच धरतो बा. त्या एक धरली म्हणजे झालं काय? अरे बाप्पा 15 दिवस एकादशी येतात, दुसरे का उपास नसतात काय? कर. आणि बाय ते हे द्यायचं बरं. काय धुणं धुवायची चुरी आपली, काय ती निरमा. कपड्यात साबण. हो, कपड्यात साबण दे, एक माचीची डबी देजो. आणि लागे अगरबत्तीचा पुडा देजो. पुराची लाईनी डबी आहे का? ते लाईनी शिंद दे बाप्पा, ते मोठली महाग राहते तेवढी नाही पाहिजे मला. अबो बुडे, देवाजवळ कापूर जाळायला चिंकट धन करत, तो देव पावीन कसा? पावते मला बरोबर, पावेलच आहे तो देव मले. तू न काळजी करू, कापूर जायले ना थोडी देव पावणार आहे. ते जसं घरात प्रसन्न वाटते म्हणून जाय तो, आरती गिरती केली की. नाही तर कापूरला देव पावते काय? अरे बापा मग काय तर, नाही तर काय ना पावते तर. एवढ्या मोठ्या पैशाचं परापटीचं काय करशील? आबाला दिली का मला परापटी? तो आबा सोडून गेला का तो नाना? परापटी माझोड चालला मोठा गोट्या करतो. घे दे मा सौदा, बड बड करत राह. काय बा बुडे, निरा बोलत आहे तर कोण मग आबानं काही नाही ठुलं काय? हो, हे समजा गाव मानावानं करूनच ठेवेला आहे तो ना. तू काळजी नको करू. तू सौदा दे. काय केलती बुडे, भाजी केलती आज? काही नाही रे, भाजी केलीच नाही आज. भाकर टाकली, हिरव्या मिरच्या होत्या, मग हिरव्या मिरच्याची चटणी केली आणि लागे भाकर. काही भाजी केली नव्हती आज. भाकर करत भाजी बी करत जाय आजी. हा एकलीसाठी जीवार येते ना रे. ह्या पोट्ट्या सोट्ट्या आणून देतात मले. उशीक भाजी लागतेच काय एकटीले, करणं तर भलं जीवार आहे मग एकटीच्या. देतात आणून. पण आता वावरायची धूम, त्या पैतात साकून वावरात घरचं करून. मी आज गेली नाही वावरात, नाही तर मी बी जात असतो. तू तर मरे लोक जातो वावरात, तुले लय इस्टेट सोडून जा लागते ना. हो मग काय तर, तो नावानं लावून देईन ना सबन सबन इष्टे. मग तेरवं करशील नास का? दे सौदा दे. इस्टेट कमावून तू बापा, हो आयुष्यभर नाही कमावल्या गे. आता काय कमावतो रे? काय तर बापा इस्टेट आपल्यासारखी जी गोठ आहे काय? 2 टाइमचं खायला भेटलं बस झालं, झाली इस्टेट आपली. किराणा भरणं चालू आहे का म्हणलं ते बाई? हो किराणा. काचा किराणा हो, 2-4 सौदा नेऊन राहील ती. मग ते कुठून आणलं एवढं वायलं हे? अहो ते सागरच्या कोठ्यातलं आणलं त्यानं. कुळायला म्हणलं दे, पेटवण्याला कामात येते. साधं आहे म्हणाय पावसाळ्याचं, पण टाकतो जरसं खावेशी, चूल पेटवायला कामात येते. हो, चूल पेटवायला बरोबर आहे, पण लय ओलं दिसते व. काय ओलंच व्हायला, पण टाकतो जसं का आता वदर टाकून देतो वापस. तेवढं साधायला तर साधायला सकू, मग चुली जवळ कामात येते काही नाही. अरे देवा, झाला ना मा वावरात? नाही ना, आज आलीच नाही मी. सकाळी येईन व. आवाज दे जमल काय? कोणाच्या चालल्या सकाळ? सदाशिव भाऊच्या आहे सकाळ. आजी माय बाई, कोणे कोणा संग आलो तू इथे? आले काय सोबती पाहिजे त्याला हिंडतच राहते ते गावात निरा. अरे तू माय शोधत अशी ना तिकडे. ते शांताबाई चालली जाते गावाले, ते श्यामाला सोडते, श्यामा हिंडत राहते नाही तरी. चल चल घरी. हो मी दुकानात आली. सौदा नेता, साखऱ्या नेतो, चहापत्ती नेतो. बेटा का तुझ्या चाललं रे, चाल ना माझं घरी नेऊन देतो तुले. नाही ना आता नाही, आधी थोडं नेतो. काय वजाय, मी आणतो त्याले. मी दिसली म्हणून आला अशी नव्हतं. चालली रे पोरा, मग काय जाते बाई, त्याला घेऊन ये, नाही तर बसेन तो इकडे हिंडत. अरे तू इकडे आला, तुला आईले माहित आहे का? तू आजी कुठे गेली? शांती काय करू राहिली? आधी घरी हाय. आजी घरीच आहे? बरं बरं, ये तुला दुकानातले घेऊन सांग बरं, चॉकलेट देऊ का? अरे काय दिनू कुठे गेला तो? वाटते दिन्या गाव सोडून गेला तो दिन्या. बाबा म्हणे बाबा. म्हण त्याले बाबा, मी काय म्हणू त्याले बाबा? दिन्या दिन्या गेला गाव सोडून. मग असं दिसला मला, गाडी घेऊन गेला, गाव सोडून गेला तो. मजाक करते काका, मजाक करतात ना.
द्या बापा याले कांदे तुरतुरे. काय पाहिजे? काय पाहिजे सांग पहिले, मग देतो. तुरे पाहिजे, बोलता येत नाही का? हा? दे बापा, तो काय मागते तर दे त्याले. द्या, मा सौदा झाला का, भरला का राहू देतो, तू भरतच नाही मा सौदा. दे ना बापा. चाल मग आम्ही जातो घरी, आजी ना ते करे बाबू. अरे तू काय करू दुकानात? आजी संग आला का? हो, मा संगच आला. काय किराणा घेतला का? चल मग. हो, किराणा काय, हो घेतला, किराणाच घेतला. चल बाबू, चाल मग बाबा संग. याले नाही घरीवर, मग जा याले घरी घेऊन, मी जातो. चल तूही चाल. सांगू आता आम्ही दोघं येऊ का गाडीवर? दे बापा थैली, याचे ते पाकिट टाकलं का भाऊ? हो टाकलं. चाल रे बाबू, चाल. बसली बरोबर? बसली, त्याला पाहिजे बापा. तू त्याला पाहतो मी, तू बरोबर पकडून बस. ते थैली दाखव नाही अटको. नाही, घेतले ना मॅ. चल ये आता इकडे, आता जाऊ नको, ते वावरात गेल्या सगळ्या जणी. नाही, मला नाही पाहिजे, तूच खाय. बसत ती आणि खाय. नाही, मला नाही आवडत, तुलाच आवडते, खाय. भातपुडी खायची वक्त तुझ्या तोंडाला डसते. हा, अरे दुकानातलं भलं चटक्या पाहिजे तुले. मला नाही आवडत. हो, मा पोटात बाऊ झाला. आणि त्या पोटात बाऊ झाला की मग असं खाल्लं की पोटात बाऊ होते ना. तिकडे तोंड करून खा लागते का? मी तो का तुला असं का? बाजीन द्या, मग पोटात भावती आणि तो पोटात काय होती? लयच बदमाश आहे बाई, लयच गुण करते निरा. कर इकडे तोंड कर, मी घेत नाही तो आलं. मला आवडत नाही, मी घेतही नाही तो आलं. काय शांततेने पण सांडू नको. सांडशील तर ते शिर काढीन तुले, तिनं चादर धुतलास. अरे होय, तोंड फोडू का चांगलं? सुटू म्हणता का? हा? आणि काय रे, रोजच्या रोज कुरकुरे आणत राहा. कोणा दिले ते घेऊन आज? आवा दिले कोणा घेऊन? तो का कपट आणते का दुकानातून? दिनोसाठी दिनून दिले घेऊन. आजीनं दिले. आई, तो कोणाला घेऊन मागून राहिला? दुकानाच्या बसलं कोणी की त्याला घेऊन मागते. दुसऱ्याला पेच नाही पडत काय? आई, तुम्ही याला काही कोण राहिल्या, मला अजिबात आवडत नाही असं. आता मी का म्हटलं का त्याला कोणाला मागून अशीन, कोणा दुकानात अशीन, कोणी दिलं अशीन, कोणणार आहे मन करणार अशीन, सरिता अशीन, एक तर इंगली अशीन, दुसरं कोण देते त्याला काही घेऊन? आणि तो मागत नाही कोणाला, या दोघी तिघीलाच मागते. आई पण काही कामच नाही ना, उगाच तरी फालतूचा खर्च पाडणं. आणि हशीन तर विचार कर, एक काढीन सर कोणा दिला, कोणाला मागितला? भिकार चोट, घरी एवढं खाते तरी लोकांना मागते. हलकट कुठलं? अहो माय, कशी आहे स्वा, लेकराला इतकी बोलता. भिकार चोट म्हणजे का, तो का भिकारी आहे का? मागून आणलं का ते कोणी देते प्रेमानं? आणि काल गावातले तो लोक देतात का? याच दोघी तिघी जणीतलं असेल कोणी. कशी बोलतो का त्याला? तुम्ही उकेरा, आणि इकडे आणलं बरं, इकडे दे इकडे. लडचिंद बाय कधी एक दिन ठेवून चांगली. हलकट थुत्राचं एवढं खाते, हे करते, काय नाही आणत रे तो बाप तुले? सगळं खातं, काजू कतली पासून एवढ्याला मिठाई खातं, एवढ्याला टोस्ट बिस्किट काही काही असते ना घरी, तरी चाललं हलकटासारखं त्या दुकानात मागायले. आणि इकडे ते फेकून देतो. मुकर कशी आहेस एवढं लागे हरतो लागले? तुम्ही मुकेरा म्हटलं ना, आज त्याची पायकाडच पाहतो चांगली. घराच्या बाहेर निघते आणि कसं कोणाला काही दुकानात घेऊन मागते सांगतोच मी त्याला. आज आता नुसतं मी वाया गमावलं त्याले. ये बाबू ये, बरं गमावलं त्या वाया. तो का लोकायला मागत नाही शिटू. वाया गिया म्हणजे काही तू काही रस्त्यावर जाऊन कटर घेऊन उभा नाही राहील. चुटू चुटू बोलते, कोणी देते घेऊन? का का हे आहे का? आपण नाही देत का कोणाला काही? म्हणजे का अति का हे आहे का?
का जसं तो गेला कोणाला मागेले का काही लेकरू दिसते, कोणी हौशीनं देते 5 रुपयाचं काही घेऊन. एवढं त्यात का आहे एवढं? काय झालं? पहा ना, हा नुसतं त्या दुकानातून काही घेऊन येते मला. हा नुसतं वाया चाललं हे पोरग हलकट बोड्याचं. कोणाला काही मागते सुटलं. आता तू नको बोलू बापा त्याले, काही लेकरू आहे ती. दिलं कोण घेऊन? कोणच नशीन दिलं. म्हणते मन करणं अशी नाही तर सरिता अशी नाही तर इमली अशी, दुसरं कोण देते? अरे आजीनं दिलं ना व, सई आजी होती दुकानात तर तिनं दिलं, माझ्या करत दिलं, माझा कसं आलं ते घरी. काय झालं मग? असं तुमच्या समोर दिलं तरी तुम्ही घेऊ दिलाय ना. बाहेरचं खाऊन नुसतं ते पोरग भाजीपोळी खात नाही. नुसतं दुकानातले कुरकुरे, चॉकलेट, बिस्किट याले मागू दे आणि त्याले मागू दे. मला अजिबात आवडत नाही असं. अरे काय तुला घरी भेटत नाही तुला? कोण लोकांना मागत राहता? त्याही दिवशी तसंच ते सरिता काकून मन करणं काकू आलते त्या दिवशी. चाललं मग कुरकुरे घेऊन द्या, मला कुरकुरे घेऊन द्या. तोंडानं म्हटलं तू, तोंडानं म्हटलं तू हलकट. बस झालं. मग काय लोक आहेत मागतलं यानं दिलं त्याने घेऊन तर एवढी घेऊन राहिली मोठी. चुप रोशन दे, एक ठून दिन अजून. अहो बस झालं ना बा. आजीने घेऊन दिलं ना त्याला, सई आजी. काही नाही होत. जाय तू तर काम कर. का रे तू रोजच्या रोज काऊन जातो दुकानात? जाय शिटू, तू त्याला काम कर जाय. मी सांगतो त्याला. भल्ले गेले सांगणारे. नुसतं वाया गमावलं ते लेकरू. आईनच वाया गमावलं. बरोबर माय बाई, बरं माच गमावलं वाया. जाऊ दे, काय केलं त्यानं तर मग सांगू मला. लय वाया गेलं. काय केलं त्यानं असे वाया झाले धंदे? उलसक लेकरू. चुप लढू नको. जाय खाय तिकडे जाय. अहो आई, सई आजी आली ती किराण्याला काही दुकानातला सौदा नेला तिनं. मग हाई होता तिच्या सांग, मग द्याला तिनं घेऊन. मा गाडीवर आले हे दोघही जण. आजीले आणलं मॅन. हे होता आजी संघ होतो तो याली संघच आणलं ना. हो ना बापा, पण तिच्या पायनं किती जीवावर आलं. तिचं इम्प्रेशन डाऊन झालं असेल ना गावातलं. तिचं पोरग दुकानातलं काही मागते. अरे इतके तर काही माणसं लागले नाहीत की लेकरा 5 रुपयाचा भात काही कोणी काढीन. की मला इतके हलकट सुद्धा नाहीत कोणा संग की मानाताले कोणी काही घेऊन दिलं तर कोणी वचक न देईन. मी बी तेवढंच करतो लोकांचं. मग लोकांना दिलं एखादं कोणी घेऊन तर काही नाही. आजीनं दिलं तर का आजी का नेरी वाली आहे का कोणी? आता सतीबाईनं काही दिलं याले घेऊन तर का ते का लय त्यात गेलं का? सह्यातीबाईचा कोण नाही का? आपण का परक झालो का आता सह्यातीबाई? शिटू तर लच करते निरा. सगळे भल्ला चवना पाहिजे बाहेरचा खाले. आणि लकराला दिला की बाहेरचं खाते. तिचंच तर पुढे भरत बाहेरचं खाल्ल्याशिवाय. चालली मोठी करायला लढवलं निरा. ये रे बाबू ये काय करते तर पाय तुम्ही ते. काय करू नको ये धर खाय. काय नाही मारत ते शिटू. खाय मागू नको झाडचं असं कोणाला काही ते बोलते ना मगले. हो खाय. मागत नाहीस ना आता मग कोणाले मागू नये. आईले आवडत नाही ना. आई बोलते ना असं मागू नये रोज कोणाला घेऊन. तू बोलते तू मागते. अबे शिटू म्हणता का कांडी ना ते तुले. शिटू नको म्हणू तिले, ते मान ना तुले. आम्ही म्हणतो तिले शिटू, तू म्हणतो शिटू. आई म्हणत जा. आई आणते मम्मी म्हण मम्मी. चला बाई घे आले आता. हो द्या, मी आवाजच देऊन राहिली ती. त्याच्या आंघोळ राहिली. तर ये आंघोळ कर. काय हो नुसतं बाहेर जायला पाहिजे. हेड गोळा चला आता आंघोळ करा. आजी आता बाबा तुम्ही आज वावरात चालले का? हो रे बा. कोण बाबा लिंबा आणजा बरं. मग लिंबूचं लोणचं करी नंतर घरी लिंबू नाही काही नाही. बाबा भाजीपालाही आणा होता. बर दे मग आता भाजीपाला यायला सांग ना. ते काय आणून नेत राहिले. 3-4 दिवसापासून भाजी झाली. घरची भाजी केली की आवडत नाही. हे काय केलं आणि ते केलं म्हणतात. आणि भाजीपाला काही आणून नेत राहिले. बर दाखव मी आणून देतो. मग आता पहिले भाजीपाला आणू का मग जाईन वावर. दे मग थैली घे आले. हो चल ये रे. चल आपाची भाजीपाला आणता. चला आव करून देते. नाही वाटत त्याला या नाही वाटत राहिलं. बाहेर मस्त राहते बाई, मस्त पाहते. गळ्या जातात दुकानाच्या तर ती बसले मस्त. त्या दुकानदाराच्या कोंबड्यावर तर मस्त लय बखोड राहते. मस्त पाहते त्याले. आज लय दूर नेल तर आले. जा आई जोड जा आता बस झाला आता. चाल आता मग संध्याकाळी जाजो फिरायला.
बाबा तुम्ही फिरायला नेताना बरोबर तुम्ही आले की लय लागते. काल वर होता ना माझ्याजवळ, तुम्ही खाली बोलले तर बरोबर आवाज घेत जाय पाहिजे असं तिकडे. मी म्हणून पाय बाबाचा आवाज घेऊन राहिला. बरोबर चाय घेते. त्याला आता आवाज बिवाज कळते आता. आला का बाबू? हा आला का फिरून? चला चला आंघोळ राहिली ना, आंघोळ करून असा ना. हा आबाजीले तर ड्युटीच झाली बापा. तर सकाळी एक चक्कर आणाच लागते नाताले. आबाजीचे फिरणं होते. हा इथं आबाजीले सकाळून उठले की वावरात जायचीच पडे. आता एक चक्कर मारलं की आबाजीले गमते वाटते. नाता बरोबर आबाचंही फिरणं होते. हो म्हणा, आजीले म्हणा तेच जण मग फिरायले. हा यायले चला, दे बाई थैली दे, मग मी भाजीपाला आणून देतो. आई त्या मग याची आंघोळ करून मी बाबाला पिशवी ते भाजीपाल्यासाठी. अजून काही सांगायचं होतं का? किराणातलं तू म्हणस ना, तर रवा झाला बर झाला मग सांगून दे ना. हो माझं लक्षही नव्हतं. मग सांग ना, मग एक दिवस भाजीपाला एक दिवस ते सांगितलं की माणसाचे जीवारे ते रोज रोज घरातले सौदे सांगितले. सांगून दे किराणातलं काही. हा आणि पुरा किराणा नका आणू म्हणा, हाय ना काही, नाही तर मग ते पुरा किराणा आणतील. त्या जगदीशच्या दुकानात गेल्यावर तो काय तो तर थरात देते भरून. सांगतो ते जेवढं सांगितलं तेवढंच आणजा, बाकीचा सौदा हाय म्हणा घरी, सध्या झाला नाही अजून त्यांना. दे ना सुनबाई, थैला दे ना, मग भाजीपाला आणून देतो बा मी. मग वावरात जातो. अरे होय, भाजीपाला कोण नाही आणणार आहे? काय जीवार येते ते, काय भाजीपाला आणा, पावसाळ्यात ती चिकचिक आहे त्या बाजारात. काय तो भाजीपाला तरी खाली परवडते का? असो भाजीपाला खायला परवडत नाही, घरची भाजी आवडत नाही तुम्हाला? हा मोठे बाबाले म्हणता की भाजीपाला खायला परवडते का पावसाळ्यात? मग घरच्या भाज्या का आवडत नाहीत का मले? तुला येतच नाहीत ना का? घरची भाजी म्हटली की तू ते फोडणीचं वरण करतो, दुसरं काही येते का तुले?